नमस्कार. नंदुरबारमध्ये अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण करून त्यांचे फोटो व्हिडिओ काढायचे आणि ते व्हायरल करायची धमकी देऊन ब्लॅकमेल करायचं असा अतिशय संतापजनक आणि विकृत प्रकार समोर आलाय. यामध्ये चेतन प्रकाश सोळंकी या 22 वर्षाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. या प्रकरणात नंदुरबारच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांचं सर्वप्रथम मी मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते. कारण अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणासारख्या गंभीर आणि संतापजनक गुन्ह्याची कुणकुण लागताच कुठल्याही पीडिताची किंवा त्यांच्या परिवाराची तक्रार करायची त्यांनी वाट बघितली नाही आणि स्वतःहून FIR दाखल करत तपासाची चक्र वेगाने फिरवली आणि या विकृत नराधमाच्या मुसक्या आवळल्या. पोलिसाच्या तपासात त्याच्या मोबाईलमधनं जवळपास 600हून अधिक आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा एखाद्या एक दोन दिवसाचा असा हा प्रकार नसावा. 2022 पासून हा घाणेरडा प्रकार सुरू असल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. आरोपी तर पोलिसांच्या ताब्यात आहेतच, पोलीस अधिकचा तपास पण करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये या गुन्ह्याची व्याप्ती जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी उघडकीला व्हायला हवी आहे. या आरोपीच्या मागे आणखीन कोण आहेत, यामागे एखादं रॅकेट काम करतंय का, आणखी किती अल्पवयीन मुलं या विकृताची शिकार झाली आहेत, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तपासातून समोर यायला पाहिजे. मला खात्री आहे देवाभाऊंच्या सरकारमध्ये अशा विकृत नराधमांना, विकृत गुन्हेगारांना पाठीशी घातलं जात नाही. लवकरात लवकर